सचिन बोललो होतो तसाच झाला. मस्त मोठी कापावत. सचिन बोललो होतो मी सांगते त्या हॉटेलला जाऊया मोठी कापावत म्हणून. पूर्वी आम्ही सावंतवाडीत इलेलो आहे ड्युटी दरम्यान, पण बाहेरूनच आम्ही ती कमान मी बघायची, कधी आत इलं नव्हतं. तर आज पहिल्यांदाच आतमध्ये इलं. या राणीसाहेबांनी हा दाण्या वाघ आणि तो चित्ता आंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. मॅजिक पांढरे केस काय होणार आहे? पांढरे केस हे आणि आता आम्ही चाललो राजवाडा बघू शकता. सावंतवाडी पॅलेस बाहेरच आम्ही आता इलो. चला तिकीट असतं असं समजलं. बघू आता. मंडळी आता आम्ही इलो राजवाड्यात आणि याच्या अगोदर भरपूर वेळ आम्ही सावंतवाडीत इलेलो आहे ड्युटी दरम्यान, पण बाहेरूनच आम्ही ती कमान मी बघायची, कधी आत इलं नव्हतं. तर आज पहिल्यांदाच आतमध्ये इलं आणि असं समजलं की तिकीट आहे काहीतरी. तर तिकीट समोरच दरवाजा हे तिकीट, आता तिकीट काढणार आणि आम्ही आतमध्ये जाणार. गर्दी पण भरपूर आहे. हे पण हे पर्यटक येतात. आणि मगाशी माझ्या मते ते गार्डनला होते काय रे गेट टुगेदरवाले, तेच ते, कारण ते होते ॲक्वाला ते सेम दिसतात, कारण ते गार्डनला पण होते आणि आता हे पण येतात. तर मंडळी चला बघूया आपण राजवाडा. चलो. तर मंडळी भारीच वाटतं. नारळ, त्याच्यानंतर आंब्याची झाडा, हे परत मोठी झाडं, आंबे फणस, भारीच वाटतं एकदम. व्ह्यू बघू शकतास. आणि हा राजवाडो तू येईलच ना सचिन? बघू शकतास. तर मंडळी आम्ही आता इलो राजवाड्यात. बघू शकता असं बघा. आणि ह्यात तिकीट 2 तिकीट काढलं. 30 रुपये, 30 रुपये एक, म्हणजे 60 रुपयेचे 2 तिकीट आहात. चला बघूया आता राजवाड. आहे ना एंट्री सुरुवात करूया. राजघराण्याचे फोटो दालन. राजघराण्याचे फोटो दालन. तर मंडळी राजघराण्याचे फोटो दालन. तर आम्ही आता इलो. बघू शकतास फोटो सर्व जुन्या काळातले आहेत. रॉयल कपल, राजघराण्यातील जोडपे, छायाचित्र 1954. सचिन आमचं बघता. दरबार 1947 सावंतवाडी. हे फोटो होते 1947 सालामधले. राज ठाकरे व राजमाता सत्वशिलादेवी भोसले 2002 ते 2003 सावंतवाडी. 1947 असे सर्व जुन्या काळातले 20वे शतक. बापरे लई जुने जुने फोटो आहेत. भारी वाटतं म्हणजे तेव्हाच्या काळाचे फोटो बघू का. तर मंडळी आता जाऊया पुढचंही बघू का. राजघराण्यातील कलाकृती. इथं जाम जुनी आहे. हे फोटोतच आम्ही बघितली होती आतापर्यंत आणि आज रिअलमध्ये बघितली. वेताळ दगड 10वे व 11वे शतक. बघू शकता 10वे व 11वे शतकामधलं आहे. काय सचिन लय जुने आहेत. मंडळी आता आम्ही बाहेर इलो आणि हे आतमध्ये 2 छायाचित्र आणि कलाकृती राजघराण्यातली आणि बाकीचे हे सर्व लॉक आहेत म्हणजे बंद आहेत सर्व.
किंवा आतून राजवाडो आणि छायाचित्र सर्व बघून येलो आणि पुढे काकांका विचारलं होया तर ते दरबार हॉलमध्ये. बोलले दरबार हॉलमध्ये वाघ आहे. काय काय वाघ वाघ ओरिजिनल ओरिजिनल मग? मारलेले आंबोली घाटात म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरचे आहे. हा 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 हा. ते मारलेले त्यांचे पुतळे करून बनवलेले आहे. पुतळे करून बनवलेले ओके बनवलेले ओके आहे. आणि सोन्याची साडी आहे. सोन्याची साडी सोन्याची साडी आहे हा आणि परत हे आहे चांदीची खुर्ची आहे सरकारांची पहिली बसायची. हा 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 सिंहासन सिंहासन ओके ओके तर म्हणजे अशी सर्व आता काकाने माहिती दिली नाही तर आपण बघूया मी पण एक्सायटेड आहे वाघ आणि सिंहासननी बघू का तर म्हणजे चला मी बघते तुम्ही पण चला, बघूया चला काका चला ओके धन्यवाद हा माहिती दिल्याबद्दल हे चौकान जे आहे ते 1580 मधलं आहे. हां हा दरबार हॉल आहे हा 1881 मध्ये बांधलेला आहे. हं. शिवाजी महाराजांच्या अगोदरचं हे 250 वर्षापूर्वीचं संस्थान आहे. हा सावंत भोसल्यांचा राजवाडा आहे. हा जो फोटो आहे शिवरामराजे भोसले हे 25 वर्ष आमदार होते. 1995ला एक्सपायर झाले. ते त्यांच्या आई राणी पार्वती देवी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी पार्वती देवी हायस्कूल आहे. या राणीसाहेबांनी हा दाण्या वाघ आणि तो चित्ता आंबोलीला महादेवगड आहे ना तिथे मारला 1933 सालामध्ये. हा जो फोटो आहे राणी जानकीबाई रायसाहेबांच्या आजी यांच्या नावाने पण सावंतवाडीमध्ये राणी जानकीबाई सुतिकागृह मोठं हॉस्पिटल आहे. हा जो फोटो आहे रघुनाथराजे भोसले चिताराळीमध्ये लाकडी खेळणी वगैरे बघायला गेला असाल तिथे रघुनाथ मार्केंड राजांचं नाव दिलेलं आहे. हा जो फोटो आहे श्रीराम सावंत सावंतवाडीमध्ये श्रीराम वाचन मंदिर नाव या राजांचं नाव दिलेलं आहे. हे सिंहासन पूर्ण चांदीचं आहे. ह्याच्या राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले. पूर्वीच्या काळी लेडीज जेंट्स एकत्र बसत नसत. काम असलं लेडीजना वर बोलवायचे समोरून गाडीचे पडदे वगैरे सोडलेले असायचे. ते स्टारमध त्यावेळेच्या तलवारी आहेत सभा मिटिंग सर्व इथे भरायचे. सावंतवाडी शहर हे लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. राजवाडा म्हटलं की राजे लोक त्यावेळी गंजिफा म्हणून गेम खेळायचे ते इथे बनवले जातात. गंजिफा म्हणजे विष्णूचे 10 अवतार मत्स्य कूर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कत्ती असे 10 अवतार असतात. आणि कसं खेळायचं त्यासोबत तुम्हाला माहिती पुस्तिका दिली जाते. समोर ठेवलेला शालू आहे. पूर्वीच्या काळी सोनं आणि चांदीचा जर आहे. मध्य सेंटरला गायकवाड फॅमिली एका बाजूला आजोबा आजी गंगाधर शिवाजी महाराज मधलं लॉ वरच्या किल्ल्या ठाकरेची बंदूक शिकारीचा हेल्मेट. तर म्हणजे आम्ही आता माहिती घेऊन येलो बाहेर अशी माहिती आहे सर्व त्या काकींनी आमका माहिती सर्व सांगितल्यानी म्हणजे पर्यटकांका ते माहिती सांगतेच सर्वांका. तर सर्व आम्ही बघितलं खरोखर बघण्यासारखा भारी एकदम राणी पार्वती देवीनी आंबोलीतूर वाघ मारलेलो हा एक पट्टेरी एक बिबटो वाघ हा त्याच्यानंतर चांदीचा सिंहासन हा त्याच्यानंतर सोन्याची साडी हा ही आम्ही बघितलो सर्व आणि आम्ही शूट पण करू शकलो असतो एकदम क्लोजमध्ये पण मी नाही करत कारण मी एक कोकणवासी आहे कोकणातलो आहे म्हणून मी मुद्दाम करत नाही की जेणेकरून ह्या सर्व बघूसाठी पर्यटक बाहेर नाही येऊ हवे आमच्या कोकणात या आमच्या सावंतवाडीत त्याच्यासाठी म्हणून मी नाही शूट करत. मी शूट करू ते देतात शूट मी करू पण शकलं असतं एकदम क्लोजने तुमका दाखवलं असतं तरी पण आता ते बोलत होते तेव्हा थोडं वाघ आणि सिंहासन दिसत होते फोटो बिटो पण बाकीचा ते तलवारी वर सर्व तर आतमध्ये वाघ सोन्याची साडी सर्व हा बघूसारख्या एक नंबर बघूसारख्या. आता आम्ही मुद्दाम शूट नाही केलं आहे कारण आता आम्ही व्हिडिओ शूट केलं तर तुम्ही त्या बघशाल आणि गप राहशाल हे येऊचाच नाही. जो आनंद तुमका घेऊ मिळणार नाही आमच्या कोकणातलो आणि आमच्या कोकणचं पर्यटन वाढणार नाही त्याच्यासाठी म्हणून मी मुद्दाम शूट नाही केलं. आणि सचिन पण म्हणता बरोबर तुझा निर्णय होय ना सचिन बरोबर कारण आमच्या कोकणात आमचं पर्यटन वाढू काय आमचं कोकणात पर्यटन भरपूर जण येऊ हवे तरच आमच्या कोकणचं भरभराट होईल बरोबर ना सचिन. यस ओके तर मंडळी असो तर खरोखर जर कधी येलास आमच्या कोकणात सावंतवाडी तर नक्की राजवाड्यात व्हिजिट करा. मोती तलाव आणि आमचं सुंदर असं सावंतवाडी. तर मंडळी चला आता आम्ही निघतो. तर मंडळी आता सावंतवाडी ज्याच्यासाठी फेमस आहे लाकडी खेळणी त्याचा थोडा शूट करणार आणि आम्ही निघणार. चला सचिन कंटाळलं नाही ना नाही सचिन तसं भारी आहे आमचं फिरू का तो म्हणता पुढचं व्लॉग खायचं पर्यटन म्हणजे जर फिरूचं ट्रॅव्हल व्लॉग असा तर मला नक्कीच सांग मी येतोय. तर मंडळी मी जवळजवळ आता 15-20 तास मे महिना संपात आणि पावसाळा सुरू होय पण पाऊस झाल्यानंतर पुढच्या गणपतीनंतर माझ्याकडे 100% माईक असणारा कारण हे ट्रॅव्हल व्लॉग करताना मला आज जाणवलं की माईक हो पण मी आता चौकशी केलं आहे तर चांगल्या क्वालिटीचे म्हणजे चांगला आवाज येणार आहे चांगले ब्लूटूथ कनेक्ट होणार आहे हे माईक जवळजवळ 10, 15, 20 हजारपासून
तर भरपूर महाग आहेत ते. तर मी आता ते घेत नाही, आता घेऊन पण काय 15 दिवसच राहिले. ट्रॅव्हल व्लॉग कधी करणार मी. आणि गणपतीनंतर जेव्हा मी ट्रॅव्हल व्लॉग करेन किंवा इतर पण व्लॉग करेन तेव्हा 100% माझ्याकडे माईक असणार. भरपूर जण मला कमेंट करत होते की माईक घे. तर मी 100% घेणार, चांगल्या क्वालिटीचं घेणार, 10-15 हजाराचं. त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबलो आहे आणि नक्कीच पुढचे ट्रॅव्हल व्लॉग करणार. गाडी पण मी चांगली नवीन घेणार आहे. तर मंडळी चला आता जाऊया लाकडी खेळणी बघू. तर मंडळी राजवाडा बघून आम्ही आता इलो उभ्या बाजारात. हे लाकडी खेळणींसाठी प्रसिद्ध हा यो बाजार थंय इलो. आणि आमची सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध. जनरल नॉलेजच्या पुस्तकात पण प्रश्न हा जनरल नॉलेजसाठी पण लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध सावंतवाडी सिंधुदुर्ग. बघू शकता हे बघा असे लावलेले आहेत सर्व लाकडी खेळणी. बघू शकतास लाकडी खेळण्यांचं मार्केट. या बाहेरून आतमधून मी तुमका दाखवतोय. एक दुकान सर्व आणि रेट पण. नमस्कार हो. कुठचे तुम्ही? इकडचे लोक? कोलगावचे. काय नाव? धुरी. ओके. चितळी ना? ही चितळी. मग तो काय म्हणे तो उभा बाजार? मग कशा आम्ही हा ही चित्र आहे बरोबर. नाही मग अशी ते काय विचारलं. तर म्हणलं बघूया तरी एक आमच्याकडे तुमच्या लाकडी खेळणी लहान मुलांचे, भातुकली सेट, फळांची ताटा वगैरे. ज्वेलरी बॉक्स, हे मॅजिक कमी बॉक्स. पांढरे केस काय होणार आहे? पांढरे केस हे फक्त सांगण्यासाठी. त्याचं काय टाकू मॅजिक. तर मंडळी बघू शकतास खरोखर मस्तच सर्व. कधी इलाच तर घ्यावा. मी पण आता काहीतरी घेणार आहे. आतमध्ये किचन सेट. वा भारी आवाज येता. मातीचे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. हा कुंकर मारायचं. पाणी टाकायचं. रात्री जर तुम्ही 12 नंतर वाजवल्या तुमच्या घरामध्ये तर तुमच्या घरात चिमणे येते. अरे वा घेऊची लागणार आहे. किती रुपये? 50 रुपयामध्ये. 50. ओके. जेव्हा एक बेरीज करायची. हा सर्व एकदम टाकायचे. एकदम टाकायचे सर्व. हा चारेची बेरीज करायची. चारेची बेरीज आता समजा 23 आहे. 23 नंबरचाच ब्लॉक काढायचा हळू आणि तो वर ठेवायचा. हे साईडचे ठोकाय कोणतेही पडता कामा नाही. पडलं तर आउट. तू काय हे घेतो सचिन? चिट्टी घेतोय मी आणि सचिन एक घेता. मस्त वाटले आवाज पाणी टाकून. म्हणजे माई पण खेळत आणि मनीष कंदरो पण हे करतील. आणि हो त्यांना खेळूसाठी गेम घेतले. मस्त ब्लॉक असतो. तो किती झाले सर्व? तर मंडळी याची प्राईस 200 रुपये आणि हे शिट्टी 50 रुपये. म्हणजे 400 झाले ना? 300 झाले. 300 झाले. सॉरी गणित माझं जरा कच्चा समजून घ्या. 200 आणि 50 300. मी केलंय बेरीज 400. तर काका आमचे भारी आहेत बरोबर. तर मंडळी चला घेऊन झाला. चल सचिन जाऊया ना? चला हो काका. मंडळ आभारी आहे आपलं. ओके होय. चला विठ्ठल कोंडे व्लॉग बघा. होय. हा युट्यूब चॅनल विठ्ठल कोंडे व्लॉग. चला तर मंडळी चला आम्ही आता निघतो. सावंतवाडीतच जेवणार होतो पण सचिन बोललो कुडाला सावली म्हणून हॉटेलला मस्त. म्हणजे सचिन ते कायम जेवता त्याच्यामुळे मासे बिशे चांगले मिळते असं बोलता सचिन. आता बघूया होय ना सचिन? त्यामुळे मी आता त्याला म्हणत होतं सावंतवाडीत आहे काहीतरी जेवूया म्हणून मस्त वेगळी. तो म्हणता नको सावली मस्त. तर मंडळी चला बघूया सावलीत जरा सावली घेऊया आणि मस्तपैकी जेवूया. चला
सावली फॅमिली रेस्टॉरंट. तर मंडळी आम्ही इलो सावली हॉटेल. गर्दी आहे भरपूर, जाम गर्दी आहे. वेटिंगला होतो आणि थोड्या वेळात आमका बसूक मिळाला आणि सचिन बोललो होतो त्याप्रमाणे हॉटेल मस्त हॉटेल. तर मंडळी लय उशिरान जेवण येला कारण गर्दीच तशी होती. अजून पण वेटिंगला आहोत आणि सचिन बोललो होतो तसाच झाला. मस्त मोठी कापं आहोत. सचिन बोललो होतो मी सांगते त्या हॉटेलला जाऊया मोठी कापं आहोत म्हणून. सचिन भारी हा बोललोच तसं झाला. आणि आमच्या भाऊजींचं भाचो पण मिळालो कालिदास. काली लय वर्षांनी भेट झाली ना आपली, तरी 5-6 वर्षांनी भेट झाली. तर लहान असताना आमच्या विरवाडीत यायचो सुट्टी, मेच्या सुट्टीत नाही भाऊजींबरोबर आम्ही खेळायचे तेव्हा. आता जरा काली मोठं झालो हा मोठं दिसतं. मी ओळखलेच नाही. बाकी काय बरं ना. खैलं होतं कुडाळात तो गाडीच्या सर्व्हिसिंगला इलो होतो खाली. तर मंडळी चला भूक तर जाम लागली आहे. मस्तपैकी रेमटावूया. हा सचिन. सचिनाक चपाती नको, कालीक पण चपाती नको. दोघवले भात रेमटवतो. मी चपाती रेमटवणार पहिले आणि मग भात रेमटवणार. ओके जेऊ ना सचिन. हा ओके चल. चला जाम भूक लागली आहे. पोटात दुखता भुकेमुळे आणि ताप बघू शकता जबरदस्त ताप हा. भारीच एकदम गरम आहे जाम. मस्तपैकी रेमटवायचा आणि जाम झोपायचा. काय रे ताणून द्यायचा. तू त्याची झोपणार की जाणार झोपणार. ते पहिला आधी जाम गरम आहे. मस्त भारी आहे. एक नंबर.